राधा काय ग, काय करतेस खाली? झोपायची तयारी. तू खाली झोपणार आहेस? अगं कशाला राधा, मला बरं वाटत नव्हतं तेव्हा मी इथे एकटा झोपत होतो तर ठीक होतं. आता कशाला खाली झोपतेस? तू वर येऊन झोप ना. हा खरंच झोप. नाही नको, कशाला. मी खालीच ठीक आहे, मला सवय आहे ना. घरी पण मी खालीच झोपायचे. बर. विराजस, काय करतोस तू? हे विराजस, विराजस, काय करतोयस? हे सवय. आपण नाही का मध्यंतरी बेडरूम मध्ये खाली झोपत होतो, त्यामुळे मला पण खाली झोपायची सवय लागली. बरं झालं आठवण केली, विसरलो होतो. अरे पण विराजस, काय करतोयस तू? आता कुठे आजारपणातून जरा बरा झालायस, वर झोप ना. छान मस्त बेड आहे, छान असं निवांत झोप. विराजस, अरे पाठ दुखेल तुझी. नाही दुखणार. अरे गार लागेल खाली. उन्हाळा सुरू आहे. वाट शिरलं तर? गुड नाईट. विराजस, ऐक ना प्लीज. वर विराजस, विराजस, विराजस. बरं ठीक आहे, वर झोपायचं काय घेशील? हे काय ब्रो, इथे आणि वहिनी तिथे आणि मध्ये उषा. अनामिका, तू कधी आलीस कॉलेज ट्रिप वरून? आणि काय, कशी झाली कॉलेज ट्रिप? ब्रो, हे काय चाललंय सगळं? हे काय सगळं? तुम्ही बॉर्डर खेळत होतात की पिलो फाईट खेळत होतात? नाही अगं, मी ते राधाला. ब्रो, आता तू फायनली तुझ्या मनातलं बहिणीला सांगितलंयस ना, आणि काकांनी तिला स्वीकारलंय, आणि आता तू बराही झालायस. फिर बीच में ये दीवार क्यों है? मी चिडले. हे बघ अनामिका, ऐक प्लीज, असं करू नको, चिडू नको. बहिणीवर? माझ्यावर मी काय केलं? माय डिअर बहिणी, तू काहीच केलं नाही, हाच प्रॉब्लेम आहे. उत्तर दिलं नाहीयेस तू. दे ना उत्तर, दे ना. अनामिका, मला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाहीये. ते जरा वेगळं आहे. तू जरा तिकडे येतेस का? मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय. हा येते? चल चल जरा. चल चल. काय इतकं सोपं नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे असं डायरेक्ट तिला नाही ना म्हणता येणार की उत्तर दे म्हणून. समजतंय ना तुला? बरोबर आहे, बरोबर. हां हो, तुला पण मी काहीतरी सांगू का? हां. अरे अनामिका. अगं अनामिका,
अनामिका प्लीज दार उघड यार, असं नको. अनामिका. नाही उघडणार. अनामिका. थांब विराजस, मी उघडते. नाही नाही, अजिबात दार नाही उघडायचं, बाहेरच राहू दे त्याला. एक नंबरचा होपलेस आहे तो. अगं पण ऐक, तू झोप ना तिथे. असंही मध्ये उशा ठेवल्यामुळे तू दिसणार नव्हतास ना, तू झोप तिथे. अगं नाही पण का, काय झालं? रात्री उठून त्याला पाहणार होतीस? नाही नाही ना, मग काय बिघडलं तो बाहेर राहिला तर? राहू दे त्याला बाहेर. अनामिका यार काय चाललंय, नको ना त्रास देऊ. हे बघ मी काय करेन तुला माहित नाही. या तू आत आलास तर काय करशील ना? अनामिका अगं ऐक, मला आत येऊ दे, खाली गैरसमज होतील लोकांचे. मी बॅग वगैरे घेऊन घर सोडून चाललोय की काय असं वाटेल. प्लीज अनामिका. अनामिका दार उघड ना अनामिका प्लीज. नाही, आज इथे वहिनी आणि मी झोपणार आहोत, तू राहा बाहेरच. याशी नाही उघडणार. अनामिका प्लीज त्याला हात तर घे. का करमत नाहीये? त्याच्याशिवाय झोप नाहीयेत का? तुला हवाय तो? हा, नवरा हवाय शेजारी? आठवण येते का? की प्रेमात पडलीस त्याच्या? हा सांग ना, प्रेमात पडलेस? सांग ना, सांग. नाही ते त्याला त्रास होईल ना म्हणून म्हटलं. ओ अच्छा, काळजी वाटते तर ठीक आहे, दार उघडेल. पण हे दार उघडण्याची एक चावी आहे आणि ती म्हणजे आय लव्ह यू. हा म्हणजे तू आय लव्ह यू म्हटलीस की दार उघडेल. हा, हे असं कसं? ही चावी अशीच असते आणि ही चावी 5 मोजेपर्यंत व्हॅलिड आहे. ओके, लेट्स स्टार्ट. 1 2 3 4. अगं बोल ना एकदाच, बोल. आय लव्ह यू. काय चाललंय अनामिका तुझं? हे काही नकोय. मी सगळ्यांना उठवूय ना खाली जाऊन. ए डंबो, मी तुझी मदत करत होते ना. तू राहा असाच, काही होणार नाही तुझं, राहा असाच. मॉम अगं बस. काय झालं मॉम? कोण ओरडत होतं आय लव्ह यू म्हणून? नथिंग मॉम. नथिंग काय? सांग लवकर. राधा ओरडत होती ना? नाही, मीच ओरडत होते. राधा बहिणीला असं म्हणून सांगत होते. कशाला उगीच जबरदस्ती त्यांना काहीतरी बोलायला लावायचं? काकांना आवडलं नाही तर? हा, हे बघ, हे नाजूक विषय असतात, ह्याच्यात न पडलेलं बरं. अगं मग पण बहिणी आणि ब्रो. हे बघ, मी चांगल्यासाठीच सांगते, आईचं ऐकणार नाहीयेस. अरे काकाला राग आला मग काय करशील? अरे काय ग, तुला त्यांची इतकी चिंता आहे की आल्या आल्या मला भेटायचं सोडून त्यांना भेटायला गेलीस? असं नाही मॉम, पण आता ब्रोने एवढी डेअरिंग केलीये, मग मी त्याला थोडी हेल्प करायला नको का? कशाला करायची हेल्प?
हं? नसत्या भानगडीत पडू नकोस. हे बघ मॉम, मला नाही वाटत त्यात काही रॉंग आहे आणि मी त्यांना हेल्प करणार. ते बेस्ट कपल आहे आणि तसंही काकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलंय. आय नो. आजीने मला सगळी गॉसिप दिली आहे. सो चिल मॉम. चिल म्हणे, बेस्ट कपल. ह्या वर्मी बसलाय. चंदू शेठ, अहो गोष्ट सांगणार होते ना. गोष्ट? हा गोष्ट गोष्ट हा गोष्टच आठवत होतो मी डोळे बंद करून. गोष्ट कुठली सांगू ते गोष्ट? हा हा आठवली आठवली. हा घ्या ऐक. हा छान आहे गोष्ट, एकदम मस्त. हा एकदा की नाही एक कावळा असतो. नाही कावळा नसतो, चिवताई असते. चिवताई. हा शिवताई? चिवताई नसते. उंदीर असतो. उंदीर. आठवलं आठवलं. उंदीर असतो. घ्या ऐका. उंदीर. एकदा की नाही एक उंदीर असतो. तो असा 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 जंगलातून चालत असतो आणि मग अचानक तो थांबतो. का? हा का ना, तुला प्रश्न पडला ना का? तसंच तिकडे बाजूला एक उंट असतो ना, उंट, त्याला पण प्रश्न पडला. त्याने विचारलं, ए भाऊ का थांबलास? मग तेवढ्यात कोण होता तो? हा उंदीर. हा उंदीर म्हणाला की माझी सोंड दुखतेय. सोंड दुखते म्हणून मी थांबलो. आणि मुंग्या तेवढ्यात काय होतं माहितीये? त्या जंगलातून आहे ना एक असा असा ससा येतो. ससा. हा ससा? ससा त्याला बोलतो, ए भाऊ मी तुला खाऊ. तेवढ्यात उंदीर घाबरतो. मग उंदीर घाबरल्यावर, चंदू शेठ आता बस झालं. हे बघा, सांगता येत नसेल तर नका सांगू. त्या राधाताई सारखं करू नका. असं चुपचाप सांगा की मला गोष्ट येत नाहीये. ए मुंग्या येते मला गोष्ट. चंदू शेठ आता तुम्ही मला सांगा. हे बघा, उंदराला सोंड असते. मग असते. माझ्या गोष्टीत उंदराला सोंड असते. नाही उंदराला सोंड नसते काय? अरे असते ना, ते एवढे मोठे मोठे कान असतात, मोठं मोठं पोट असतं ते. अहो चंदू शेठ नसते हो, तो हत्ती असतो. हत्ती काय तो? हा 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 हत्ती. हा हा मग एकदा की नाही एक. आणि चंदू शेठ ससा ख्वाक करतो. हा ससा? ससा असा असतो ना तो, काळा पिवळा असा. चंदू शेठ तो वाघ असतो. वाघ. ससा कोण असतो? ससा असा छोटासा पांढरा शुभ्र. पांढरा असतो. अच्छा पांढरा ससा असतो. हा मी तेच बोलत होतो. तुला दुसरी गोष्ट सांगतो. हा एक आहे ना, कोणाचा फोन आहे? आता एवढ्या रात्री कुणाचा फोन असेल? हा तेच बघतोय, नाव दिसत नाही ग. काय हे मुंग्या कोणाचा आहे बघ? चंदू शेठ विजेंद्र बिराजदारांचा फोन आहे. बिराजदार साहेबांचा फोन आता? काही झालं असेल का? नाही हो, तुम्ही उचला ना. ते हॅलो बिराजदार साहेब. हो विजेंद्र बिराजदार बोलतोय. झोपमोड केली का तुमची? नाही नाही नाही, आम्ही एवढ्या लवकर नाही झोपत. नाही बरोबर आहे. कशी झोप लागणार? तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी असणार आहे, चिंता असणार आहे. नाही आणि काळजी करणं पण बरोबरच आहे म्हणा. नाही 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 नाही, अहो तुम्ही आहात ना, मग आम्हाला काळजी करायची काही गरज नाही. आणि पोरगी सासरी गेल्यावर तिची आठवण काढायची नसते. खोटं बोलताय तुम्ही. यांना कसं दिसलं?
नाही नाही अहो असं काय करताय, मी सुद्धा बाप आहे, मला कळतं. अहो मुलं किती मोठी झाली तरी आई वडिलांचं काळीज हळवं होतच राहतं ना. खरंय तुमचं, खरंय. मग एक काम करा, पुढच्या वेळी अशी कधी आठवण आली ना की सरळ तिकडे निघून यायचं. हा, अजिबात संकोच करायचा नाही, सरळ इकडे घरी निघून यायचं आमच्या. हा नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या सकाळी चहा करता आणि न्याहारी करता इकडेच या. सगळ्यांनी नाही, नको, कशाला. अहो त्या निमित्ताने तुमच्या लेकीची भेट होईल. असं म्हणताय. बरं बरं, हे येतो आम्ही. हा या या. चंदूशेठ, हा, ठेवलं का फोन? हो. काय म्हणत होती ते? नाही म्हणजे राधा कशी आहे? अगं माई, ते आपल्याला सगळ्यांना बोलवलंय तिथे चहा नाश्त्याला, तिकडे. अहो तुम्ही खरंच त्यांना बोलवलं? हो का? नाही तसं काही नाही, पण माझा विश्वासच बसत नाही हो. तुम्ही असे कसे बदलला? मुलाच्या आनंदाकरता कधी कधी करावं लागतं असं, बदलावं लागतं. का तुम्हाला राधाविषयी अजूनही काही प्रश्न आहेत का? नाही नाही, तुम्ही म्हणाल तसं. आपल्या विराजसच्या आनंदातच आपला आनंद आहे ना. मी माझ्या आनंदाचा विचार करतोय आणि विराजसचा आनंदच मला एक वेगळा आनंद देऊन जाणार आहे. काय रे, असं का बसलंयस? अगं झोपच लागत नाहीये म्हणून. हा का? तुला त्रास होतोय का? हो ना, काय त्रास होतोय? कुठे दुखतंय का? खूप दुखतंय. कुठे? इथे. तिथे? तू काय उत्तर देशील ह्याचाच विचार करतोय. बघ ना, राधाचं माझ्यावर प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. प्रेम आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे. प्रेम आहे. विराजस, फुलं खरंच उत्तर देतात का रे? सांग ना. राधा, इथे काय करतेस? कोणाशी बोलतेस? आणि ते मला झोपेत बडबडायची सवय आहे ना, त्यामुळेच.
तू झोप ना, आराम कर. मी पण झोपते. हा गुड नाईट. गुड नाईट. काल रात्री याने माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला. नाहीतर काल रात्रीच मी वहिनीकडून सगळं कबूल करून घेणार होते. याने गुपचूप बाहेर उभं राहून ऐकायचं ना, पण नाही. आला आतमध्ये. मग कशाला बोलते ती? अगं पण तिच्या मनात आहे का? ऑफकोर्स असणार. नाही म्हणजे तसं ती बोलली का? नाही ग. अगं मग इतक्या खात्रीने कशी काय बोलू शकते तू? नाही नंतर काही बोलली का ती? ते तर आपल्याला विराज असं सांगू शकेल. त्याला विचारायला पाहिजे की नंतर काही बोलली का ती. आपण जाऊन विचारू. चला विचार. काय कुठे चालला? काय विचारतात? काय झालं? काय झालं? बस. काय काय काय? अरे काय झालं? तू सांग, काल रात्री काय झालं? अरे काल रात्री तुला अनामिकाने खुली बाहेर ठेवलं, मग तू आत आल्यानंतर काय झालं? अरे राधा काय बोलली? म्हणजे तिने मनातलं कबूल केलं का? हे या आईच्या पराक्रमानंतर बिचारी अवघडून झोपली. मग मी काय? मी पण झोपलो. झोपली? हो. काहीच बोलले नाही? नाही. किमान अजून वेळ मागितला का उत्तरासाठी? किंवा लाजली वगैरे की नाही? नाही. एक विचित्र गोष्ट घडली पण. काय? ते बस इतकंच. हूं काय हूं याच्यात प्रेमाची कबुली कुठे आहे पण? ब्रो, पण तिच्या डोक्यात तर सारखा तुझाच विचार चाललाय ना. का? का? सिंपल. आपल्याला जो आवडतो तुझी आवडे देवाला? नाही रे, जो आपल्याला आवडतो ना तो स्वप्नात दिसतो. शी लव्स यू. उगाच काहीतरी भप्पाडे देऊ नको. नाही म्हणजे खरंच असं काही असेल का? हो तिच्या मनात आहे, फक्त ती बोलत नाही. बोलेल बोलेल. तिच्या मनातलं ओठांवर कसं आणायचं ना ते मला चांगलंच माहितीये. कसं कसं? असं